एका गावात एक शेतकरी राहत होता। तो आपल्या शेतीत फार कष्ट करीत असे। त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी राहत होते। शेती बरीच असल्यामुळे त्यांच्याकडे शेतात कष्ट करण्यासाठी 5-6 बैल होते। त्यापैकी त्याला पांढऱ्या रंगाची बैलजोडी खूप आवडत होती। बैलजोडी दिसायला खूपच देखणी होती। शेतीतले कामे खूप चांगल्या प्रकारे ही जोडी करत असे। तसा तो सर्वच बैलांवर प्रेम करायचा, सर्वांची चांगल्या प्रकारे सोय करायचा। पावसाळा सुरू झाला, पेरणीचे दिवस सुरू झाले, सगळीकडे कामाची लगबग सुरू झाली। त्या शेतकऱ्यानेही पेरणीला सुरुवात केली। एके दिवशी त्याने आपल्या आवडत्या बैलजोडीला पेरणीला झुपले। दिवसभर ती पण चालली। 4 वाजता शेतकऱ्याच्या मुलाचा फोन आला, बाबा, आज मी 6 वाजता रेल्वे स्टेशनला येणार आहे, आज मला घ्यायला या। आता वेळ कमी होता। शेतकऱ्याने ती पण सोडली आणि मुलाचा फोन आला होता म्हणून त्याने आपल्या गड्याला सांगितलं, अरे बाबा, आपली पांढरी बैलजोडी गाडीला झोप आणि आपल्याला स्टेशनला जायचं आहे। लगेच गड्याने पांढरी बैलजोडी गाडीला झोपली आणि ते मुलाला घेण्यासाठी स्टेशनला गेले। मुलाला घेऊन घरी येईपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते। घरी आल्यानंतर गड्याने बैलजोडी गोठ्यात बांधली, त्यांना चारा टाकला आणि घरी निघून गेला। शेतकरी जेवण करून झोपी गेला। रात्रीचे 12 वाजून गेले होते। सर्वजण झोपी गेले होते। शेतकऱ्याच्या मुलीच्या पोटात कळा यायला सुरुवात झाल्या। ती काही दिवसापूर्वीच बाळंतपणासाठी माहेरी आली होती। आता तिला शेजारच्या शहरात दवाखान्यात घेऊन जावं लागणार। शेतकऱ्याने आपल्या गड्याला आवाज दिला, त्याला सगळं सांगितलं। गड्याने पांढरी बैलजोडी गाडीला झुंपली, कारण तीच जोराने पळत होती। बैलांनी खूप मेहनत घेऊन जास्त वाटणारं अंतर कमी वेळात गाठून मुलीला दवाखान्यात पोहोचवलं। बैलगाडी दवाखान्याच्या बाहेर सोडली। त्या पांढऱ्या बैलजोडीतील एक बैल दुसऱ्या बैलाला म्हणतो, काय रे, या शेतकऱ्याकडे 6 बैल आहेत आणि आपल्यालाच हा शेतकरी टिपणीला झुपतो। मुलाला आणायला आपल्यालाच सांगतो आणि आता शेवटी एवढ्या रात्री दवाखान्यातही आपल्यालाच घेऊन येतो। बाकीच्या बैलांना तो काहीच काम सांगत नाही, ते मस्त मजा करतात। इतक्यात शेतकरी दवाखान्यातून आनंदाने उड्या मारत हसऱ्या चेहऱ्याने बैलाकडे आला। बैलाच्या पाठीवर हात फिरवला आणि त्यांच्या पाया पडला आणि म्हणाला, बाबांनो, तुम्ही माझ्यावर फार उपकार केलं। तुम्ही जर आज नसते तर माझ्या मुलीचा जीवच काय, पण तिचं होणारं बाळही वाचलं नसतं। आपल्याला नातू झाला आहे। त्याच्या चेहऱ्यावर आनंद मावेनासा झाला। त्याने बैलांना मनोमन धन्यवाद दिले। आता मात्र त्या पांढऱ्या बैलजोडीतील त्या एका बैलाला आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली होती आणि त्या दोघांचाही दिवसभराचा शीण निघून गेला होता। मित्रांनो, काम त्याच्याकडेच येतात जो प्रामाणिकपणे काम करतो। आपणही नेहमीच म्हणतो, मीच का? याचे उत्तर ही हेच आहे। एखाद्या वास्तूचे किंवा समाजाचे राखण करायचे असेल तर काही लोकांना जागे राहावेच लागते, तरच त्या समाजाचे रक्षण होते। नाहीतर तो समाज नष्ट होण्यास वेळ लागत नाही। म्हणून काही लोकांना जागावंच लागतं। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून आम्हाला अवश्य सांगा। आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा।